बंडू आंदेकरला निवडणूक अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती, अशी प्रतिक्रिया आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी दिलेली आहे। अर्ज भरताना बंडू आंदेकरनं घोषणाबाजी करत स्वतःचा प्रचार केल्याचा आरोपही तिनं केलाय। या विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा कल्याणी कोमकरनं दिलेला आहे। अजित पवार बंडू आंदेकरच्या पाठीशी असल्याचा गंभीर आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय। अजित पवारांनी आंदेकरला उमेदवारी दिल्यास त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा कल्याणी कोमकर यांच्याकडून देण्यात आला। म्हणजे असे लोकांना दिसतंय ते गरिबांची कामं करतात आणि वरून अशी कामं करतात। गरिबांना घरं वगैरे दिली म्हणजे झालं का सगळं? तर नाहीच तसं। प्लीज आता तरी लोकांनी डोळे उघडावे हेच मला वाटतं। त्यांना मतदान करू नका आणि कुठल्या पक्षांनी त्यांना तिकीट देऊ नका। ते खूप गैरवापर करतात, लोकांचा फायदा घेतात, हे लोकांना अजूनही समजत नाही। अजित पवार या सगळ्यात मदत करतात त्यांना? हो, मी म्हणू शकते असं, कारण का त्यांची एवढी पावर वाढली, कुठल्या तरी मोठ्याच लोकांचा हात असणार ना त्यांचा। माझी भूमिका, जर का त्यांना तिकीट दिलं, मी अजूनही सांगते, जर का त्यांना तिकीट दिलं तर मी त्यांच्या पक्ष कार्यालयाबाहेर आत्मदहन करेल आणि मी हे खरंच करणार आहे। कारण का जिथं माझा मुलगा गेला तिथं मला पण जगण्याची इच्छा नाहीच आहे। तर बंडू आंदेकरला निवडणूक अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती, अशी प्रतिक्रिया आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकर यांनी दिलेली आहे। अर्ज भरताना बंडू आंदेकरनं घोषणाबाजी करत स्वतःचा प्रचार केला असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आलाय आणि या विरोधामध्ये कोर्टात जाण्याचा इशाराही कल्याणी कोमकर यांच्याकडून दिला गेलाय। अजित पवार बंडू आंदेकरच्या पाठीशी असल्याचा गंभीर आरोपही त्या करतायत। अजित पवारांनी आंदेकरला उमेदवारी दिल्यास त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आत्मदहन करू असा इशारा कल्याणी कोमकर यांच्याकडून देण्यात आलाय। बंडू आंदेकर याला अर्ज भरण्याची परवानगी दिलेली होती आणि त्याच दरम्यान त्यानं घोषणाबाजी देखील केलेली होती। यावरच आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। बंडू आंदेकर याला अर्ज भरण्याची परवानगी द्यायला नको होती, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे आणि आंदेकरला अजित पवार यांनी उमेदवारी दिली ते त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये जाऊन आत्मदहन करेन असा इशारा त्यांनी दिला आहे।